नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अमित कुमार स्वामी। आज गणेश चतुर्थी। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। तर आपण आज घरी, गल्लीत, मंडळामध्ये, गावामध्ये सर्वत्र गणपती स्थापित करतो। त्या गणपती स्थापित करण्यामागचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का? मी सांगतो ना। तर आपण आज गणपतीचे बसवतो, स्थापित करतो, पूजा अर्चा भक्तिभावानं गाणं नृत्य करतो। या सर्वामागची कथा महाभारतापासून आहे मित्रांनो। तर महाभारताच्या या महाकाव्याची लिपिबद्ध रचना करण्यासाठी महर्षी वेदव्यासांनी आपल्या गणपती बाप्पांकडे प्रार्थना करतात की या महाकाव्याची लिपिबद्ध रचना करणं माझ्याकडून साध्य नाहीये, त्यासाठी तुम्हीच योग्य आहात, तुम्हीच ते मला लिपिबद्ध रचना करून द्यावी अशी बाप्पांकडे प्रार्थना करतात। तर त्यावेळी गणपती बाप्पांनी त्यांना म्हणजे महर्षी वेदव्यासांना होकार देतात। त्यावेळी गणपती बाप्पांनी एक अट घालतात, म्हणजे एक शर्त घालतात की जर महाकाव्य लिहिण्यासाठी एकदा चालू झाली पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही, काहीही अडथळे येऊ काहीही होऊ पण पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही असे अट घालतात। त्यावेळी वेदव्यासांनी त्यांना बाप्पांना हो बोलतात। तर गणपती बाप्पा जाड असल्या कारणामुळं, त्यांचं शरीर खूप गरम असल्या कारणामुळं लिहिण्याच्या अगोदरच वेदव्यासांनी गणपती बाप्पांच्या शरीरभर माती म्हणजे कालवून चिखलाचा लेप करतात। चिखलचा लेप केल्यामुळं त्या पार्थिव मूर्तीची आपण घरी स्थापित करतो, म्हणजे घरी गल्लीत सगळीकडे गणपतींची मूर्ती स्थापना करतो। पण 10 दिवसच का बसवतो याच्या पुढे कथा आहे। तर लिहिण्यासाठी त्या दिवशी चालू झाली, त्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी महाकाव्य लिहिण्यासाठी चालू झाली। अखंड लिहित 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 10 दिवसाचा कालावधी त्या पूर्ण महाकाव्याची म्हणजे महाभारताची लिहून पूर्ण झाली। त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये गणपतींचा शरीर अगदी असं गरम होत होता। शरीर एवढी गरम झाली होती की अंगावरची माती सगळे त्यांच्या शरीराला चिटकून पूर्ण असं वाढलेलं झालं होतं। ज्यावेळी त्यांचे महाकाव्य महाभारत लिहून पूर्ण झालं तो दिवस होता अनंत चतुर्दशी। तर वेदव्यासांनी त्या गणपती बाप्पांना सोबत घेऊन शेजारी असलेल्या महासरस्वती नदीच्या त्या पाण्यामध्ये अंघोळ केले, म्हणजे वेदव्यासांनी बाप्पांना त्या नदीमध्ये विसर्जित करून अंगावरचं सगळं माती स्वच्छ करून गणपती बाप्पांना शांत केले, थंड केले। याच कारणामुळे चतुर्थीच्या दिवशी आपण घरी मातेची गणपती बसवतो। 10 दिवसाचा कालावधी आपण घरी पूजा अर्चा भक्तिभावानं सेवा करतो। 11व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जन करतो। मित्रांनो, कथा आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये तुम्हाला कोणती माहिती पाहिजे टाईप करा। पाहत रहा अमित कुमार चॅनल। धन्यवाद। ओम गणपतये नमः।